तर महाविकास आघाडीतली उदासीनता, महाविकास आघाडीतली गळती या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते सचिन सावंत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत। पण त्याआधी महाराष्ट्राचं म्हणणं आजच्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय आहे ते आपण जाणून घेऊया। काही निवडक प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आपण पाहणार आहोत मीडिया सेंटरला। एक्सवरून पहिली प्रतिक्रिया विनोद यांची आहे। महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता असल्यामुळे प्रचारास उशीर होतो, त्याचा परिणाम निवडणूक निकालावरती दिसून येईल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल। यूट्यूबवरनं माऊली यांची प्रतिक्रिया आहे। जेव्हा प्रचाराला उतरतील तेव्हा सत्ताधारी लोक जाणून बुजून दमदाटी करून त्यांचे उमेदवार फोडतील, हे त्यांना माहीत आहे। हे तर सोडा, त्यांच्या महायुतीतच फोडाफोडी चालू आहे। आर्थिक अडचण पण असू शकते, असा एक मत व्यक्त केलेलं आहे अशोकराव पाटील यांनी यूट्यूबवरनं। फेसबुकवरनं प्रकाश ससाणे म्हणतायत, आघाडी धर्म समन्वय याचा अभाव व जिंकू अशी शक्यता कमी वाटते। मनसे बरोबर युतीबाबत वर्षा गायकवाड एक बोलतात, वडेट्टीवार वेगळंच बोलतात। फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया आहे सोपान सपकाळ यांची। महाविकास आघाडीचे नेते प्रचारात व्यस्त आणि महायुतीतील नेते मित्रपक्षाचे लोक फोडण्यात मस्त। इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया महेंद्र यांची आहे। समन्वयाचा अभाव, पक्षाचे कार्यकर्ते आणि जनता यांच्यात दुरावा। कुठल्याही देशात जा, ज्या पक्षाचे कार्यकर्ते जनतेची कामं करतात त्यांचाच पक्ष निवडून येतो। आणि पुढची प्रतिक्रिया आपण पाहूयात। महायुतीचे प्रमुख नेते प्रचारापेक्षा जास्त इतर पक्षाच्या लोकांना फोडण्यात व आमिष दाखवून विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावून स्वतःच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्यात दंग आहेत। शौनक भिडे यांची प्रतिक्रिया आहे।